नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? मजेत ना? असायलाच हवे. चला तर आज बनवणार आहे मी घरगुती तूप. साय जमा झालेली 1 महिन्याची साय आहे बरं काही. तर चला म्हणलं तूप बनवून घ्यावं. तर या ठिकाणी मी मलाई सगळी काढून ठेवली फ्रीजच्या बाहेर डब्यात ते रात्रभर, आणि सकाळी मग बाहेर काढून त्याला फेटलं, आणि नंतर बर्फाचे तुकडे काढून फेटत राहिलं जोपर्यंत त्याच्यातलं बटर बाजूला होत नाही आणि पाणी बाजूला होत नाही, तोपर्यंत फेटत राहिलो कंटिन्यू. बघू शकता या ठिकाणी बटर बाजूला झालेलं आहे. आता संपूर्ण हे आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्यानं याला स्वच्छ धुवून घ्यावं लागते. जोपर्यंत हे साफ पाणी निघत नाही का तोपर्यंत याला कंटिन्यू धुवत राहायचं असते. आणि काही जणांच्या याच्यातून मलाईमधून स्मेल पण येतो बरं का, तर त्या ठिकाणी मग जास्त पाण्याने धुवा, किंवा तुपामध्ये मग लवंग वगैरे पण टाकून शकता, त्याने पण स्मेल येत नाहीये. बघू शकता बार बार मग मी असं फेटून फेटून त्याला धुवून घेत आहे. सगळे म्हणतात 2 मिनिटात तूप बनते. 2 मिनिटात तूप बनत नाही मित्रांनो, कम से कम अर्धा ते 1 घंटाची प्रोसेस असते ही संपूर्ण. पहिले तर खूप वेळ लागायचा, आता तरी अर्ध्या तासात निघते, तूप होऊन जाते. या ठिकाणी तुम्ही असं पण बटर पण बनवू शकता याचं, थोडंसं मीठ टाकून हळद टाकून वगैरे फ्रीजरमध्ये. बघू शकता थोडं थोडं साफ पाणी निघत आहे. आणि एवढं बघा मलाईचं, घरची मलाई आहे बरं का, हे मी जमा केलेली 1 महिन्याची आहे. हे बघा एवढं तुपाचा गोळा निघालेला आहे, मलाई मक्खन. बघू शकता गोळा बनलेला आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं पण बनवू शकता, पण याच्यामध्ये ना स्मेल फक्त येऊ नये म्हणून साफ धुवायचं असते, बाकी याच्यात काही एवढं मेहनत नसते, काही नाही. एकदम सोप्या पद्धतीने मी बनवत असते. लगेच मी साफ करून घेतलेले पतेल्यामध्ये गरम करायला ठेवलेलं आहे. बघू शकता तुम्ही. स्टार्टिंगला फुल गॅस ठेवायचा आहे. जोपर्यंत ते संपूर्ण विरघळत नाही तोपर्यंत फुल गॅस ठेवायचा, आणि नंतर स्लो गॅसवर शिजू द्यायचं. अर्धा ते 1 तास लागतो याला कढण्यासाठी. संध्याकाळचा आरामात प्रोसेस, जेवण वगैरे झाल्यानंतर तुम्ही बनवू शकता. स्लो गॅसवर सोडून द्यायचंय. फक्त जर का फास्ट गॅस असेल तर सोडून जाऊ नका, कारण की लगेच हे उतता येते बरं का, लगेच सांडू शकते. तर स्लो गॅसवर बघू शकता मी ठेवून दिलं होतं. अधूनमधून असं ते बुडाला साय असे ते चिपकते, ते काढायचं. या ठिकाणी मी स्टीलचं पतेलं आहे, पण जाड आहे. तुम्ही पतलं वगैरे पतेलं यूज करू नका, जाड बुडाचं पतेलं वापरावं लागते. बघू शकता आपलं तूप रेडी आहे. थंड झाल्यानंतर मी एका छोट्याशा भरणीमध्ये भरून ठेवते. बघा किती छान साफ बनलेलं आहे, एकदम क्लीन. चला तर मग बाय मित्रांनो, परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ पाहता मित्रांनो पण लाईक करत नाही, प्लीज तसं नका करू. व्हिडिओला लाईक करा, एक छानशी कमेंट करा, आणि काही सजेशन असेल तर ते पण नक्की कळवू शकता. बाय, परत भेटूया मस्त एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा.